बातम्या आहेत त्यागमूर्ती माता रमाई स्मारक समिती पिंपरी चिंचवड शहरातर्फे आयोजित केलेल्या आंदोलनाची। शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवनासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई स्मारक समिती पिंपरी चिंचवड शहरातर्फे पालिका प्रशासनाविरुद्ध आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाच्या माध्यमातून माता रमाई आंबेडकर यांच्या नियोजित जागेमध्ये राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन लवकरात लवकर म्हणजेच 7 फेब्रुवारी 2023 पूर्वी व्हावे या प्रमुख मागणीसाठी एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात सर्वपक्षीय नेते व पदाधिकाऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला। तसेच मागणी त्वरित पूर्ण न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळेस आंदोलनकर्त्यांनी आपला आवाजशी बोलताना दिलाय। याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे व कॅमेरामॅन भानुदास हिवराळे यांनी। पाहुयात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई समिती पिंपरी चिंचवड शहरातर्फे आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समोर आंदोलन करण्यात येत आहे। त्यांच्या काही मागण्या आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई स्मारक समितीच्या वतीने आज हे आंदोलन आम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने घेतलेलं आहे। हे मागील जवळजवळ 2001 पासून त्यागमूर्ती रमाईचं स्मारक भीमसृष्टीमध्ये व्हावं आणि त्या स्मारकासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या मागची जागा स्मारकासाठी देण्यात यावी ही मागणी 2001 पासून आम्ही सगळ्यांनी केलेली आहे। ही स्मारक समितीच्या वतीनं हे आंदोलन जवळजवळ मागचे 3-4 वर्ष आंदोलन चालू आहे आणि त्यापूर्वी अनेक जणांनी पत्रव्यवहार केलेला आहे। खरं तर संपूर्ण शहरामध्ये त्यागमूर्ती रमाईचं स्मारक असावं ही तमाम जनतेची समाजाची मागणी आहे आणि यासाठीचा पाठपुरावा आम्ही केलेला आहे। यासाठीचं एक फॉर्मल भूमिपूजनसुद्धा मागच्या वर्षी झालं होतं, परंतु हे स्मारक अस्तित्वात आलेलं नाही। म्हणून मागची जी जागा आहे महानगरपालिकेच्या मालकीची ती जागा आम्हाला मिळावी असं आम्ही मागणी केलेली आहे। ही जागा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने त्यावेळेस मागचे महापौर आणि सभागृह नेते आणि ही जागा जाहीर केली। ही स्मारकासाठी आम्ही ही जागा दिलेली आहे, परंतु जागा ताब्यात अजून आलेली नाही, जागेचं भूसंपादन अजून झालेलं नाही। यासाठी ही जागा लवकरात लवकर ताब्यात घ्यावी आणि भव्य असं स्मारक या ठिकाणी व्हावं आणि याचं भूमिपूजन 7 फेब्रुवारीच्या आधी 7 फेब्रुवारीला माता रमाईची जयंती आहे। 7 फेब्रुवारीच्या आधी याचं भूमिपूजन व्हावं ही आमची आग्रही मागणी आहे आणि या मागणीसाठी संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातील समाजाच्या वतीने हे भव्य स्वरूपात असं आंदोलन उभं केलं आहे। हे कुठल्या एका प्रॉपर पक्षाचं किंवा एका संघटनेचं किंवा एका जाती धर्माचं नाही, सर्व जाती धर्माचे सर्व पक्षाचे सर्व संघटनेचे लोक याच्यामध्ये सामील आहेत। आजचं आपण आंदोलन हे जर पाहत असाल की आज जवळजवळ आपल्यासमोर 1000-2000 लोक आज दिसत आहेत, परंतु संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ही संख्या किमान 10,000च्या पुढे जाऊ शकते असं भव्य आंदोलन आहे। तर आमची विनंती महापालिकेला कमिशनरांना आहे की तातडीनं जागा ताब्यात घ्यावी आणि याचं भूमिपूजन 7 तारखेच्या आधी जर भूमिपूजन झालं नाही तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन या संपूर्ण समितीच्या वतीनं म्हणजेच समाजाच्या वतीने या शहरामध्ये होईल असं या ठिकाणी आम्ही जाहीरपणे सांगतो। तर ती वेळ येऊ नये म्हणून आमची मागणी 7 तारखेपूर्वी आंदोलन व्हावं। मी शिवशंकर उबाळे, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई स्मारक समिती याबद्दल मी काम करत आहे। आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करतो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समोर। आमची प्रमुख मागणी आहे येत्या 7 तारखेला माता रमाई यांची जयंती आहे, त्या जयंतीच्या अगोदर इथल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कमिशनरांनी त्यागमूर्ती माता रमाई यांचं स्मारक घोषित करावं आणि ती जागा स्मारकासाठी लवकरात लवकर जाहीर करावं आणि त्या जागेचं उद्घाटन करावं ही आमची प्रमुख मागणी आहे। आता कमिशनरांकडे काय काय मागणी केली आतापर्यंत जे प्रलंबित होता विषय त्या संदर्भात काय मागणी? त्या संदर्भात अशी मागणी केलेली आहे की लवकरात लवकर म्हणजे 7 फेब्रुवारीला माता रमाईची जयंती असल्यामुळे 7 तारखेला त्या जागेचं भूमिपूजन झालं पाहिजे यासाठीच आम्ही मागणी केलेली आहे। आणि प्रत्येक वेळेला म्हणजे फॉलोअप हा आयुक्तांकडे घेतलेला आहे आम्ही की आयुक्तांना प्रत्येक वेळेला जाऊन भेटणं आणि त्यांना कुठंपर्यंत काम आले प्रोसेस काय चालू आहे याच्यापर्यंत आम्ही फॉलोअप घेत आहोत।